तर मंडळी आज आहे ना खूपच एक्साइटिंग बातमी आहे आरवी आणि भैयासाठी पण आणि आमच्यासाठी पण. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघत राहा, तुम्हाला कळेलच. पण आत्ता तरी मंडळी वाजलेले आहेत, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, तर 11 वाजलेले आहेत. तर 11 वाजता आम्ही आता निघतोय डीमार्टसाठी. तर हृदव आणि आरवी बघू शकता पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आरवी भांग पाडलाय ना मम्माकडून. तर भैया बघू शकता, आमचा भैया पण रेडी झालेला आहे. तर भैया जायचं डीमार्टला. काय काय करायचं तिथं गेल्यावर? सगळं घेणार. दीदी तू काय काय घ्यायचं आपण? तुला काय पाहिजे? टेडी बेअर. तुझ्या हातात आता टेडी बेअर आहे, तिकडे 4-5 टेडी बेअर आहेत. खूप मोठे टेडी आहे आणि 3 छोटे टेडी आहेत. पण मला पण ते पाहिजे. बर अगं आरवी, आता तू लहान आहे ना, तर तुला लहानच टेडी ठीक आहे. मोठं झाल्यानंतर ना तुला मोठे घ्यायचे. ओके. आणि टेडी घेऊन ना काहीच फायदा होत नाही आपल्याला. ते फक्त आपण एक किंवा 2 घेतलं का बास होतं ना. मोठे झाल्यावर खूप सारे टेडी. हां, मोठं झाल्यावर मग काय घ्यायचं? खूप सारे टेडी. आणि हृदव तुला काय घ्यायचं बाळा? तुला काय हवं आहे? तुला गाडी घ्यायची. कोणती गाडी घ्यायची? रेड कलर. ओके. तर मंडळी अजून एक सांगायचं म्हणजे हृदवची जे आहेत ते केस खूप वाढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर मम्मी दरवेळेला मला फोन केल्यानंतर बोलते की हृदवची पहिला केस काप, हृदवची पहिला केस काप. आणि आरवीची जे आहे ते आम्ही ठरवलेलं आहे की केस वाढवायचे आहेत, कारण तिचे स्कूलमध्ये काहीतरी सगळेच जण केस वाढवतात. तर प्रिया बोलली की आपण पण ठेवूया आणि तिला छान पण दिसत आहेत. तर मंडळी तुम्ही कमेंट करा की आरवीला केस जे आहेत ते कसे दिसतात. तुम्ही मागच्या खूप 1 वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आरवी खूप छोटी होती, केस खूप कमी असायची मुलासारखी. तर आत्ता आरवी कशी वाटते आणि पहिली कशी होती मंडळी कमेंट करा. आणि हृदव आमचा बघायला आला. काय रे हृदव? आलेगावची आजी आता कशाला टेडी आणते? इथं नवीन घेऊयात तिच्याकडनं. ओके. आजी बाबाला आलं ना. छोटासा होय का? हा पिंक वाला थोड्या आणि त्याच्यात कॉटन कॅन्डी सारखं केस आहे. बर ठीक आहे. मग आजी बाबाला आल्यानंतर आता काय म्हणायचं माहिती आहे? काय करायला? पार्सल कालचं ना? हा, कालचं पार्सल बघा. त्यांनी पाण्याचे रामफळ दिलेत तरी सुद्धा पिकलेले आहेत, लवकरच पिकतात रामफळ. आणि आमच्या झाडं भरपूर अशी आम्ही लावलेली होती, मी मम्मीनं पप्पानी सगळे, माझ्या भावानं पण लावली होती रामफळ. आणि बांधाला भरपूर रामफळाची झाडं आहेत आणि जवळजवळ 4-5 द्राक्षप्रिया खाऊन बघ कशा आहेत बघ ना जरा. द्राक्ष छान आहेत. आणि द्राक्ष धुवून खायला लागतात कारण भरपूर औषध मारलेलं असते. त्यामुळे 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायची, स्वच्छ धुवायची, मग खायचं. ओके. द्राक्ष दिसायला छान दिसतात आणि गोड आहेत. ऍक्च्युली ही द्राक्ष बेदना करण्यासाठी असतात ना, त्याचे द्राक्ष आहेत, त्यामुळे गोड असतात. पावसाची सुरुवात होत आहे मंडळी. उन्हाळा आहे आणि पावसाचं जे आहे ते वातावरण झालेलं आहे. वरती बघू शकता ढग आलेले आहेत पूर्णपणे. तर आता बघूया काय होतं. आरवीचं तर बघू शकता बाहेर चाललं म्हणलं का लिपस्टिक लावायची आहे, मोठ्या मुलींसारखं सगळं करायचं असतं. आता डीमार्टला जायच्या आधी आम्ही प्लॅन केला की पहिला भैयाची केस कापूया, कारण परत डीमार्टमध्ये निवांत भैया फिरेल. तर बघू शकता आता आम्ही पोचलेलो आहे डीमार्टच्या बाहेर. डीमार्टमध्ये खरेदी करून परत जाणार आहे मम्मी पप्पांच्याकडे. तो बास के बास बास. आल्या आल्या पहिला मम्मी पप्पाला रस प्यायला घातला. आता हृदव आणि आरवी खूपच खुश झालेले आहेत, कारण आम्ही सर्वजण गाडीत बसून आलो. ॲक्च्युली आमच्याकडे बारकी स्कूटी जी आहे तीही होती, कारण डीमार्टवरून डायरेक्ट आम्ही आलेलो. तर मी आणि प्रिया स्कूटीवर बसून आलेलो आणि प्रियाला परत म्हणलं गाडीत बस, कारण तुला पण कशाला त्रास, कारण ओझं वगैरे होतं, डीमार्टचा माल होता. तर आता आम्ही आलेलो आहे एका ठिकाणी. तर पप्पाचं काम होतं तर तिथं थोडं थांबलेलो आहे. आता वातावरण मला वाटतं 6-7चं वातावरण झालेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर आम्ही घरी चाललेलो आहे. घरी म्हणजे जाता जाता सर्वांचं ठरलेलं आहे. प्रिया पण बोललेली होती की आपण बाहेर जेवून मग घरी जाऊया, कारण आता खूपच वेळ झालेला आहे, कधी बनवायचं कधी करायचं. तर सर्वांनी आम्ही हो बोललेलो आहे आणि फायनली आम्ही रामदेव ढाबा म्हणून आहे तिथं आलेलो आहे. पप्पांचं म्हणणं असं असतं की हॉटेलमध्ये नको जायला, आपण एखाद्या ढाब्यावरती जाऊया.
आत आल्यानंतर बघू शकता किती छान मांडणी केलेली आहे, किती छान सजावट आहे, लाइटिंग वेटिंग मस्त. आता जेवण त्या मापाचं असलं पाहिजे एवढंच आमची इच्छा आहे. तर आता सध्या प्रियानंच ऑर्डर केलेली आहे. तर मी म्हणत होतो की भाजी घ्यायची आणि रोट्या घ्यायच्या, नेहमीप्रमाणे आपण हॉटेलमध्ये सर्वजण करतो तसं. पण प्रिया बोलली की इथं अनलिमिटेड थाळीचं काहीतरी स्कीम आहे आणि कितीही रोट्या खावा, कितीही ताक प्या, कितीही भाज्या घ्या, असं काहीतरी आहे. तर अशी आम्ही थाळी मागवलेली आहे आणि आम्ही जेवणाला सुरुवात केलेली आहे. थांबा मंडळी, तुम्हाला थाळी दाखवायचीच राहिली. तर आता मी थाळी दाखवतो. बघू शकता रोटी आहे, पुरी आहे आणि भरपूर साऱ्या भाज्या आहेत आणि खूपच चांगली थाळी होती. असं वाटलं नव्हतं, मला वाटत होतं की भाजी घेऊया आणि जाऊया. तर आता येताना मंडळी गर्दी काहीच नव्हती हॉटेलमध्ये. आता 8 आणि 9चं टायमिंग झाल्यावर खूप लोक आलेली होती. तर आम्ही आता बाहेर पडत आहोत. आलेले आहेत आणि आरवी जी आहे ती खेळत आहे. आता स्कूटीवरती मी आणि प्रिया चाललेलो आहे. हृदव, आरवी, पप्पा मम्मी गाडीमध्ये पाठीमागे बसलेले आहे. तर आमची स्कूटी पुढे आहे आणि पप्पा मम्मी मागं आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी. तर हृदव खेळत आहे आणि आरवी पण खेळत आहे आणि आजी आणि बाबा बसलेले आहेत. आजीनं पुस्तक घेतलेलं आहे आणि बाबा बसलेले आहेत.